शुभू, शुभंकर, नको. खूप त्रास देते मी शुभूला, पण आज त्यांनी असं करायला नको होतं. आशूचा चेहरा किती उतरला होता. त्या दिवशी सकाळी तो तिला भेटण्यासाठी थांबला, आणि मग आज असं टाळायचं काय कारण? शुभू, अरे तिच्या पोटात आपलं बाळ वाढतं. आपण सतत तिच्या बरोबर असायला नको का? तिच्या बरोबर असणं म्हणजे आपल्या बाळाबरोबर असण्यासारखंच आहे राजा. झालं तुझं सुरू. अरे बायकोला हसवणं रिझवणं ह्या सेवकाचं परम कर्तव्य आहे. पण आता सेवकाला निघायला हवं. उसका करम उसे पुकार रहा है. आजचा शब्द सेवक आहे वाटतं. हा असं दिसतंय. मग देच एक कॉफी. आणि मग काय तुझं कर्मबिर्म पुकारते तिकडे जा. काय आज कर्मभूमी? कर्जत. बापरे, 1 तास 40 मिनिटं. मग नको कॉफी, तू जा, मी घेईन थोड्या वेळाने. ॲज यू विश मॅन. मग आता सेवकाला हा आज्ञा आहे. या. धन्यवाद. चल बाय, येतो. बाय. हे बघा, ऍक्टर पलाश पुरंदरे. काय बघू? ऍक्टर पलाश पुरंदरेंच्या फ्लर्टिंगचे किस्से वाचा. ओ फंटास्टिक या. यात फंटास्टिक काय आहे का? अरे पलाश फ्लर्ट करतोय, हे फंटास्टिक नाही आहे का? आणि एखाद्या मराठी ऍक्टरच्या फ्लर्टिंगची दखल गॉसिप मॅगझिनने घेणं रिअली गुड या. मराठी इंडस्ट्री चांगले दिवस आले. खरंच मी इथपर्यंत येऊन पोचली. निर्णय बरोबर की चूक कळेपर्यंत तो प्रत्यक्षात पण आलाय. हे सगळं माझ्याच आयुष्यात घडावं. मला फक्त समीर बरोबर साधा सरळ सुखाचा संसार करायचा होता. ते संसाराचं स्वप्न वाचवण्यासाठी ह्या कोणत्या वळणावर येऊन पोचले मी. एक निरागस जीव आकार घेतोय माझ्या पोटात. त्याला असंच इथे कणाकणाने वाढवायचं, पण त्याच्यात आपला जीव मात्र गुंतू नाही द्यायचा. त्याला जन्म द्यायचा आणि पाठ फिरवायची. जमेल हे मला? पलाश, तुझा फोन. बोल, काय काम आहे? हाय हाय, गुड मॉर्निंग डॉक्टर मीरा. काम काय तुझं? मला एक गोष्ट कळत नाही, माणसं दुसऱ्याचा फोन का उचलतात? ऑफिशियली लग्न झालेलं असलं ना की नवरा दुसरा राहत नाही. जाऊ दे, तुला काय कळणार. बाय द वे, पलाश आंघोळीला गेला. माझा फोन येऊन गेला सांगाल ना? आणि त्याला फोन मध्ये कळेल असते. डॉक्टर मीरा प्लीज, किमान संभाषणाचे तरी मॅनर्स पाळा. दॅट्स ग्रेट. मॅनर्स, एटिकेट्स हे शब्द तुझ्या तोंडात नाही शोभत. हे बघा, तुम्ही मला अशा. इनफ. ठेव फोन. अनुबंध